पाथर्डी शहरातील शेवगाव रोड लगत असलेल्या मोकळ्या जागेवर आदिवासी पारधी समाजातील लोकांनी सुमारे 5 दिवसापूर्वी अतिक्रमण केले आहे। त्यांना हटवण्यासाठी पाथर्डीतील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यावर मोर्चेकऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी कोणतेही जबाबदार अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता। यावेळी संतप्त जमावाने तहसील कार्यालयाच्या दिशेने पेट्रोल फेकून जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला। मात्र गुप्तवार्ता विभागाचे भगवान सानप यांचा हा प्रकार लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला। माझे वडील एक्सपायर झालेले आहेत। माझ्या वडिलांचा दशक्रिया विधी चाललाय आणि माझ्या जमिनीच्या रस्त्यावरती अतिक्रमण चालू आहे। याच्यापेक्षा वाईट काय असं मला सांगा, काय असं याच्यापेक्षा वाईट? आणि मी आदिवासी शेतकरी आहे। माझ्या जमिनीवर आदिवासी कायद्याने हस्तांतरण बंदीचं शहर आहे आणि माझ्या जमिनीच्या रस्त्यावरती अतिक्रमण होत आहे। याच्यापेक्षा वाईट काय असं सांगा। शहरातील नागरिकांनी प्रशासनाला निवेदन दिलं, पीआयला निवेदन दिलं, तहसीलदाराला दिलं, कलेक्टरला दिलं, तरी पण कुठल्याही प्रकारची या प्रशासनाने कारवाई केली नाही। त्यामुळं या प्रशासनाला या ठिकाणी बांगड्या घालण्याची वेळ या ठिकाणी आपल्यावर आलेली आहे। या पाथर्डी शहरामध्ये काय चालू आहे? आज काही विशिष्ट समाजाच्या लोकांनी पाथर्डी शेवगाव रोडवर अतिक्रमण चालू केलेलं आहे। त्या ठिकाणी पाठीमाग काही सामान्य जनता त्या ठिकाणी राहते। येण्या जाण्याचा सगळ्यांचा रस्ता तो आहे आणि ही कुंडी सरकारची जागा आहे। आम्ही कुठं राहायचं? प्रशासनाने त्या सर्व लोकांना त्या ठिकाणी जागा सुद्धा त्यांच्या गावामध्ये दिलेल्या आहेत। आपण यांना म्हणतो चला बघा, त्यांना अटक करा, मला तसं म्हणायचं नाही। आमचे कागद बघा साहेब, हो साहेब, आमचे उतारे बघा, तिथं चला, त्यांचे उतारे बघा, त्यांना अटक करू नका। त्यांचे उतारे बघा, आमचे उतारे बघा, जर आमचे असेल तर त्यांना काढा आणि त्यांच्यापाशी उतारे असेल किंवा एखादा कागद असेल तर त्यांना द्या, आम्ही मोर्चा घेऊन जातो घरी आमच्या। यानंतर थोड्याच वेळात उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे आंदोलन ठिकाणी दाखल झाले व आंदोलकांना शांत केले। आदिवासी समाजातील लोकांना शेवगाव रोडवरील जागेवर पाल ठोकल्याने शहरात मोठे दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून महिला व शाळकरी मुलींमध्ये घबराट पसरली आहे। त्याचाच परिणाम बाजारपेठेवर झाल्याने व्यापारी भयभीत झाले आहेत। त्यामुळे पाथर्डी शहराचा अस्तित्वाला धोका निर्माण झाला असल्याने सर्व नागरिकांनी या विरोधात एकत्रित येऊन आज शहर बचाव कृती समितीच्या वतीने सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निषेधाच्या घोषणा देत तहसील कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढलाय। आमचा हा प्रश्न आहे, परंतु त्यांना मी सांगू इच्छितो, तुम्हाला वाटत असेल तुम्ही आज सुपात आहात आणि बाकीचे लोक जात्यात आहेत, हा तुमचा भ्रम असेल तर या ठिकाणी काढून टाका। कारण जे आज सुपात आहेत ते उद्या जात्यामध्ये येणारच आहेत आणि कुठलाही भाग पाथर्डीचा सुरक्षित राहणार नाही। कोणी एक साध्या लग्नाला सुद्धा कोणी 1 तास आपलं घर बंद करू शकणार नाही। कारण तुम्ही 1 तास जरी घराच्या बाहेर निघालात तर तुमच्या घरावरची कोंडा फोडला जाणार आणि ते घर लुटलं जाणार। आपण सर्व शून्य नागरिक आहात, आपण अशी वज्रमूठ बांधली तर आपण हे सर्व काही पाथर्डी शहराची नंगानात चालू आहे। आणि हे जे काही लोक आणलेले आहेत मित्रांनो, हे गोरगरीब लोक आहेत, यांना काय घेणं देणं पाथर्डीचं, परंतु यांचा करता कोण आहे हे प्रशासनाला माहित आहे, पोलीस प्रशासनाला माहित आहे। यांचे पायामुळे उपटून टाकण्याची परिस्थिती आहे बाबा मित्रांनो। सगळा पोलीस फोर्स आला, तिथं तहसीलदार आले, प्रशासनाचे अधिकारी आले। मला एक प्रश्न पडला की एवढे सगळे अधिकारी येऊन सुद्धा तिथं काहीही करता आलं नाही आणि तिथं ते गेल्यानंतर परत ते लोक पुन्हा येऊन बसले। काही 4-2 लोक आमच्या समोर काही गाडीमध्ये बसवले, पोलीस स्टेशनला आणले, ते का सोडले ते कळालं नाही। त्यांच्यावर काही गुन्हे कोणते काही दाखल का नाही झाले? यामध्ये हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। अतिक्रमण करणाऱ्या लोकांना पाठीशी घालणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। शहरातील शेवगाव रोडवरील जॉगिंग पार्क समोरील ते खर्डा फाटापर्यंत अतिक्रमण करून पाल ठोकले असून शहरात वाढलेल्या चोऱ्या व लूटमारीच्या भीतीने शहरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे बाजारपेठ उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त होत आहे। या समाजातील नागरिकांचे आढळून शहरातील काही गुन्हेगार प्रवृत्तींची मंडळी व लँड माफियांनी संपूर्ण शहरालाच वेठीस धरले असूनही प्रशासनाच्या बोटचेप्या भूमिकेमुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड संतापाची भावना निर्माण झालेली आहे। या भीतीने शहरातील शेवगाव रोडवरील पहाटे फिरायला जाणाऱ्या महिला व आजूबाजूच्या उपनगर व वस्त्यांमध्ये भीतीयुक्त दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। संपूर्ण पाथर्डी शहरातीलच नागरिकांचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या अपप्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी सर्व जात धर्म
पंथ, पक्ष व संघटनांसह संपूर्ण शहरवासियांनी आपल्या भविष्याचा विचार करत वज्रमूठ बांधून एकत्रितपणे सहभागी झाले होते. आणि त्यांच्याशी जे मी फोनवर बोललो त्यांच्या सांगण्यात असं आलं की 4 वाजता आपण मीटिंग ठेवलेली आहे आणि 4 वाजता सगळ्या मुद्द्यांवर आपण क्लॅरिफिकेशन देणार आहे. मुळात म्हणजे काय की या संदर्भात मी काहीतरी बोलणं, कारण काही विषय त्यातल्या काही टेक्निकल बाबी ज्या असतात तांत्रिक, ज्या PWD किंवा महसूलचे त्या संदर्भात मला आत्ता बोलता येणार नाही तुम्हाला काय, कारण ती अर्धवट माहिती होईल. त्याच्यामुळे त्याच विभागाचे अधिकारी असतील तर त्यातल्या गोष्टी ते सांगतील. पोलीस प्रशासनाच्या वतीनं मी इथं हजर आहे. त्या निमित्तानं कायदा व सुव्यवस्था किंवा तुमचे जे काही इश्यू आहेत त्या इश्यूच्या अनुषंगानं जी काही कारवाई करायची ती मी करेल. आता इतका इश्यू या स्टेजला आल्यानंतर मी लक्ष घालणार नाही असं नाही, आम्ही सगळीच यंत्रणा यामध्ये लक्ष घालू. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं पोलीस प्रशासनाच्या वतीनं काही आम्ही मागं असणार नाही. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर जावळे, दिलीप राठोड, गुप्तवार्ता विभागाचे भगवान सानप आदींनी चोख बंदोबस्त बजावलाय. प्रतिनिधी सचिन दिनकरसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, पाथर्डी.